आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे। कोल्हापूरमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली तर कोल्हापूरमध्ये 74.45% मतदान झालेले। दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश आहे आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा आहे। तर कोल्हापुरातील रमणमळा परिसरातील धान्य गोडाऊन येथे करवीर तालुक्यातील मतमोजणी केंद्राचा आढावा घेतलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी पाहूया। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आणि पंचायत समितींच्या 136 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया आहे ती परवा दिवशी पार पडलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 75% आहे ते मतदान झालेलं आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। जिल्ह्यातल्या तालुका स्तरावरती प्रत्येक ठिकाणी ही मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। आणि आपण सध्या आहोत कोल्हापूर शहरातल्या धान्य गोडाऊन या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी करवीरची मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। बहुउद्देशीय हॉल जो रमणमळ्यामध्ये आहे त्या ठिकाणी ही जी मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। साधारणतः 24 टेबलवरती ही मतमोजणीची प्रक्रिया आहे ती साधारणतः सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे। आणि त्याची तयारी जी आहे ती प्रशासनानं पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी अगदी नियोजन आहे ते उत्कृष्ट केलेलं आहे, कारण खरं तर या टेबलवरती सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी काही येतील, त्यासोबत निवडणूक प्रक्रियेतील अधिकारीसुद्धा या ठिकाणी बसणार आहेत। आणि सकाळी सुरुवातीला पोस्टल मतदान आहे ते या ठिकाणी खरं तर तपासणी आहे त्याची केली जाणार आहे। त्यामध्ये वैध कुठली अवैध कुठली त्या ठिकाणी पाहायला जाणार आहे। त्यासोबतच आज त्यानंतर EVM मशीनची देखील तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामुळे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। खरं तर 10 वाजल्यानंतर हळूहळू कल यायला सुरुवात होईल, मात्र 12:30 ते 1 नंतर प्रत्यक्ष निकाल जो आहे तो हाती येईल। मात्र या सगळ्या जिल्हा परिषदेवरती कुणाचा झेंडा फडकतोय, शिवाय पंचायत समितीवरती कुणाचं राज्य येते हे देखील साधारणतः पुढच्या 4 ते 5 तासामध्ये स्पष्ट होणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।